पुणे जिल्ह्याच्या बारामतीतील या कृषी विज्ञान केंद्रात टपाल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। हे प्रशिक्षण टपाल खात्याशी संबंधित नसून ते कृषी विभाग विषयी आहे। शेतीतील मातीचे नमुने घेणं, माती परीक्षण, पीक व्यवस्थापन या विषयीचं हे प्रशिक्षण आहे। बारामतीतील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र आणि केंद्र सरकारच्या टपाल विभागांतर्गत भारतात हा पहिला अभिनव प्रयोग राबविला जात आहे। शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मातीचा नमुना टपाल कार्यालयात दिल्यानंतर तो स्पीड पोस्टानं कृषी विज्ञान केंद्रात पाठवला जाईल। त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राकडून त्या मातीच्या नमुन्याची तपासणी केली जाईल। तसंच त्याचा अहवाल पुन्हा पोस्टानं संबंधित टपाल केंद्राकडे पाठवला जाईल। अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या मातीच्या नमुन्याची माहिती प्राप्त होणार आहे। त्यासाठीच टपाल कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं जात आहे। या प्रयोगामुळे अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही आपल्या शेतातील मातीचे नमुने कमी वेळेत आणि कमी खर्चात टपालाद्वारे घरपोच मिळणार आहेत। अतिशय दुर्गम भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचं सॅम्पल सहजतेने देता यावं आणि त्याचे रिझल्ट या संस्थेकडून दिले जातील म्हणून ही या संस्थेमार्फत नवीन स्कीम राबवली गेली आणि त्याला पोस्ट ऑफिसने सुद्धा सहकार्य केलेलं आहे। आणि तिथं प्रत्येक सॅम्पल हे पोस्टामार्फत एसटीतून बसमधून हे सॅम्पल इथं आणले जातात आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्याला दिले जातात। माती परीक्षण ही संकल्पना 2011 पासून केंद्रानं कार्यान्वित केली असून यावर्षी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला टपाल विभागामार्फत एकूण 10,000 मातीचे नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले। 10 ते 12 दिवसांच्या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माती परीक्षण अहवाल आणि जमिनीची आरोग्य पत्रिका दिली जाते। माती परीक्षणासाठी ठराविक शुल्क आकारलं जाईल। या सुविधांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाखाचा आपत्कालीन विमाही मिळणार आहे। 100 किलोमीटर आमचे शेतकरी असेल तर त्यांना यागा जायगा 200-400 रुपये लागतात आणि एका माती नमुन्याची जी टेस्टिंगची फीस आहे ते 150 ते 300 रुपये प्रमाणे आहे। तर त्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राकडे न येता मातीचा नमुना एकदम सोपी पद्धतीमध्ये त्यांची रिपोर्ट त्यांना मिळेल, आरोग्य पत्रिकाची माहिती मिळेल आणि त्या पद्धतीने त्यांना पूर्ण रिकमेंडेशन आणि रिकमेंडेशनद्वारे शेतकरी सगळे त्यांचे खत वगैरे त्याप्रमाणे टाकू शकणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीच्या मातीचा नमुना आमच्या टपाल खात्यामध्ये टपाल कार्यालयात आणून दिला तर त्याचं एका विशेष पॅकेजिंगमध्ये त्याचं पार्सल बनवून आम्ही ते जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पोचवतो आणि त्या कृषी विज्ञान केंद्र मग ते सॉईल हेल्थ कार्ड एक जारी करतो जेव्हा टेस्टिंग वगैरे करून आणि मग ते सॉईल हेल्थ कार्ड आम्ही ते स्पीड पोस्ट मार्फत पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी त्यांना घरपोच त्यांना पोचवतो। या उपक्रमाचा शेतकऱ्यांना पीक पद्धत, फळबाग, पीक व्यवस्थापनासाठी चांगलाच फायदा होऊ लागलाय। त्यामध्ये आम्हाला 2 फायदे झाले। एक तर वेळ वाचला आमचा, सगळे नॉलेज आम्हाला एक ठिकाणी भेटायला लागलं, आमच्या शेतात भेटायला लागलं। पोस्टाची ॲडिशनल फॅसिलिटी की तुम्ही बाबा ह्या योजनेत सहभागी व्हा, सॉईल सॅम्पलिंग करा आणि त्याचबरोबर तुमचा विमा पण उतरला जाईल, म्हणजे एकावर एक थोडक्यात फ्री मिळाल्यासारखं मिळालं। टपाल खात्याच्या मदतीनं सुरू केलेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून जमिनीचा पोत सुधारून उत्पादन वाढीसाठीही लाभदायक ठरणार आहे। जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती। नुकताच जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील मध्यम आणि लघु पाणी प्रकल्प ओसंडून वाहतात। या प्रकल्पांमधला पाणी साठा 71% पोहोचलाय। त्यामुळे काही ठिकाणी अक्षरशः जमिनीला पाझर फुटलाय। त्यामुळे यंदा रब्बी हंगामातल्या पिकांकरता पाण्याची उत्तम सोय झाली आहे। बोरवेलमधून पंपाविना पाणी ओसंडून वाहत आहे। जमिनीला अक्षरशः पाझर फुटलाय। विशेष म्हणजे दुष्काळानं ग्रासलेल्या जालना जिल्ह्यातील सातोना गावातलं हे चित्र आहे। कैलास बिडवे यांच्या शेतात ही किमया झाली आहे। हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। जीवन भेटलेले पिकाला ह्या पावसाने आणि नदी नाले तुडूंब भरलेले, विहिरीच्या पाण्यामध्ये वाढ झालेली, बोरच्या पाण्यामध्ये वाढ झालेली, ह्या पिकाचा ह्या पाण्याचा पावसाचा फायदा आम्हाला खूप काही झालेला आहे।
गेली 4 वर्ष दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जालना जिल्ह्यावर यंदा वरुण राजाची कृपा झाली। या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गेल्या 4 वर्षांचा दुष्काळ दूर झालाय। तसंच खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली असून रब्बी हंगामासाठी पाण्याची व्यवस्थाही झाली आहे। त्यामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे। गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती। गेल्या वर्षी सरकीचं पीक आलंच नाही। एका बॅगला 3 क्विंटल का यावर्षी माल बी चांगला आहे, सरकीला माल बी चांगला आहे यावर्षी। या आठवड्यात अवघ्या मराठवाड्यावर कृपादृष्टी ठेवत पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली। पावसाच्या या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पांत 71% पाणीसाठा उपलब्ध झाला असून 57 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा 58% पोहोचलाय। जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत। मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बी पिकांना फायदा होणार आहे। तसंच खरीपालाही जीवदान मिळालं आहे। त्या पावसापासून कपाशीचा तर 100% फायदा झाला आणि त्याच्यानंतर आता होणारा फायदा म्हणजे उद्या गहू, ज्वारी आणि हरभरा। महत्वाचा ज्वारीचा विषय आपल्याकडे। ज्वारी ही जास्त प्रमाणात असते आणि ज्वारीच्या लागी पाऊस झालेला आहे। गेल्या काही 2-3 वर्षाच्या अगोदर पियाचा बी प्रश्न मोठा गंभीर झालेला होता, पण ह्या वर्षी आता पाणी भरपूर पुरेनासे पाणी बी आहे। विहिरीला सध्या बी ओढे नाले वाहतात। मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात जरी चांगली वाढ झाली असली तरी दुष्काळात थेंबा थेंबासाठी तडफडणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे। विशेषतः रब्बी हंगामात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। गेल्या 3 वर्षांपासून मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळाची परिस्थिती होती। त्यामुळे इथला शेतकरी पुरता खचला होता। मात्र परिस्थिती विपरीत असतानाही वेगळ्या प्रकारची पिकं घेऊन चांगलं उत्पन्न घेण्याची कमाई एका तरुण शेतकऱ्याने साधली आहे। पाहुयात त्याचीच ही यशोगाथा। हे आहेत परभणी जिल्ह्यातील खानापूर गावचे शेतकरी पंडित थोरात। त्यांनी आपल्या शेतात काशी फळाची लागवड केली आहे। केवळ 20 गुंठे शेतात त्यांनी ही लागवड केली असून त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। काशी फळाची लागवड करण्यापूर्वी थोरात यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून काशी फळ लागवडीचं तंत्र जाणून घेतलं। माझी शेंडी लावल्यावर महिन्या 1.5 महिन्याला मरू लागली। मी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात पटाय साहेबाच्या कडे शेंडी घेऊन गेलो। त्यांना अशी एक सांगितलं बाबा अशी शेंडी मरायलीत। मग त्यांनी एक औषध दिलं, साप नावाचं औषध फवारल्याच्या नंतर त्याच्यानंतर कुठलीही कीड आली नाही। काशी फळाची लागवड करण्यापूर्वी पंडित थोरात यांनी शेतीची मशागत करून पट्टा पद्धतीनं लागवड केली। यामुळे अंतर मशागत करणं सोयीचं होतं। बेडवर ठिबक टाकून पाणी दिल्यास फायदा होतो। दर हप्त्याला 2 पुढे 1919 आणि अधिक साप असे मिळून आम्ही ठिबक मधून सेंचुरी मधून दर हप्त्याला देत होतो। असं महिन्यातून 4 वेळेस आम्ही द्यायचो। तर असं सलग आम्ही 2 ते 3 महिने फळ परिपक्व होऊसर ही प्रक्रिया आम्ही त्या ठिबकद्वारे केलेली। काशीफळ लागवडीसाठी थोरात यांना खते, बियाणे, फवारणी आणि मजुरीसाठी एकूण 5,000 रुपये खर्च आला। 1.5 महिन्यात केवळ 20 गुंठे शेतीत त्यांना तब्बल 10 क्विंटल उत्पन्न मिळालं असून आगामी कालावधीत त्यांना 1.5 लाख रुपयांचं उत्पादन अपेक्षित आहे। विशेष म्हणजे काशी फळावर सहसा रोग पडत नाही। आतापासून मिनिमम सर 5,000 रुपये मला खर्च आला असेल सर्व काही। त्याच्यातून एक 5,000 रुपये वजा आता माझे 40,000 रुपये फुल विकलीत, तर मला आतापासून मुनाफा 35,000 रुपये राहिला। पंडित थोरात यांनी कमी शेतीत कमी खर्चात योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस उत्पादनाचा एक चांगला मार्ग मिळवला आहे। आगामी काळात ते दर्जेदार काशीफळ राज्यातील इतर शहरांत पाठवण्याच्या विचारात आहेत। याच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग केल्यास शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी नव्या पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्याला हमखास उत्पन्न मिळवता येतं। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी भेंडीच्या बीजोत्पादनाला सुरुवात केली। कृषी समृद्ध शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत अभिनव उपक्रम राबवला जातोय। या भेंडीच्या पिकाला चांगला आणि शाश्वत भाव मिळतोय।
ही आहे श्रीकांत चराटे यांची शेती. त्यांनी आपल्या शेतात अनामिका 1 या जातीच्या भेंडीची लागवड केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपुरात राहणाऱ्या चराटेंनी सनराइज रोड कंपनीशी करार शेती केली आहे. आपल्या 5 एकर शेतात ते भेंडीचं उत्पादन घेतात. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याऐवजी त्यांनी करार माध्यमातून शेती करण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी चराटे यांना शेतीतून एकरी 20-22 हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत नव्हतं. मात्र त्यांना आता एकरी 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे. यंदा आम्हाला याच्यातून 5-6 क्विंटल उत्पन्न होईल अशी आशा आहे. तर एवढी व्हेरायटी चांगली आहे आणि एवढं उत्पन्न व्हायची आशा आहे. गेल्या 4 वर्षांपासून या भागातील शेतकरी करार पद्धतीनं भेंडी बीज उत्पादन करतायत. सुरुवातीला या परिसरात 90 एकरात करार शेती करण्यात येत होती. ती आज 2000 एकरांपर्यंत पोहोचली आहे. करार शेतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळाली आहे. या ठिकाणी आज जर विचार केला तर याला एकरी 7 क्विंटल ते 8 क्विंटल बियाणे होईल, सीड होईल असे वाटते. आणि त्याला 7-8 हजार रुपयापर्यंत जर भाव मिळाला तर आम्हाला 50 ते 60 हजार रुपये एकरी उत्पन्न होईल. त्यामधून 20 हजार रुपयाचा आमचा खर्च आहे, तर चांगल्यापैकी नफा मिळू शकते. तूर, सोयाबीन, कापूस यापेक्षा भेंडी पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या करार शेतीकडे वळत आहेत. या परिसरातल्या भेंडीला परदेशात चांगली मागणी आहे. मागील वर्षी आम्ही याच गावात आम्ही 2,17,00,000 रुपयाची नगदी भेंडी दिली. शेतकऱ्यांनी एकत्रित भेंडीचं बियाणं लावलं आणि एकत्रित भेंडीचं बियाणं विकलं. मार्केटमध्ये जर भेंडीचं बियाणं विकायला गेलं तर 3,000, 3,500, 4,000पर्यंत भेंडीचे रेट राहतात. पण कलेक्टिव्हली सगळ्यांनी भेंडी एकत्र विकली तर त्याचे 5,200 रुपयापर्यंत आम्हाला भाव आले. मागच्या वर्षी आम्ही 6,700 रुपयापर्यंत भाव दिले. शेतकऱ्यांचा वाढता कल याच्यामुळे आहे. इंडियामधून सीड महाराष्ट्रामधूनच जातो आणि विशेष म्हणजे अमरावतीमधनं सगळ्यात जास्त मागणी राहते. कारण की इथली क्वालिटी त्यांना चांगली वाटत आहे. त्या कारणानं इथनं अमरावतीमधनं सीड जास्तीत जास्त बाहेर चाललेलं आहे आणि एक्सपोर्ट पण होऊन राहिले. बदलती परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी शेती व्यवस्थापनाची नव्यानं मांडणी करण्याची आवश्यकता असून करार पद्धतीनं शेती करणं हे फायदेशीर ठरत असल्याचं अचलपूरच्या या प्रयोगानं सिद्ध केलंय. अशाच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनी शेतीचा वेगळा मार्ग निवडल्यास शेती फायदेशीर व्हायला मदत होईल. अमित देशपांडे, झी मीडिया, अमरावती. शेतकरी बंधूंनो, आज पीक पाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.